असते. अरे मला माहिती आहे. काय कधी पाहिलायस ठेचा? हो. बरं कशाबरोबर टॉलरन्स खातात नाहीये. ठेचा? सगळ्या बरोबर खातात, म्हणजे पोळी सोबत खातात माझ्या घरी कधी कधी असं लावून. वडापाव सोबत पण खातात आणि वडापाव. मी चुकून वडापाव सोबत पण खातात. तू खाल्लायस ठेचा आजपर्यंत? हो, खाल्लाच ना. तुम्ही कधी केलाय ठेचा? साक्षी केलाय? नाही, नाही. पण करताना बघितलंय. करताना हा. पाहिलंय. तू ग तू नाही, मी विकत घेताना पाहिलाय. कुठे कुणी विकत घेतला होता ठेचा? आई आईनी? बाबांनी ओ, वा! काकू तुम्ही ठेचाही विकत घेता? बाबा पण मग तुमच्या घरी पदार्थ होतात कुठले? मीठ? नाही, तो पण विकत घेतो. तर बनवा बनवीमध्ये तुम्हाला जी रेसिपी करायची आहे, हे चॅलेंज तुम्हाला मी किंवा झी मराठीने नाही तर कमळीने दिलेलं आहे. त्यामुळे मिरचीचा ठेचा. आता बघूया ठेचा होतोय का ठेचा खाव्या लागतायत. साक्षी, तुला आणि मला एकच काम आहे. बघायचं शाबास. तिने मागच्या रेसिपीला पण तेच केलं. तू काय वेगळं केलं? तेच तर. मी ऍटलीस्ट नाही. माझ्याशी भांडू नको, मी तुझ्या मालिकेत नाहीये. ठेचा आपल्याला करायचा आहे. हा ठीक आहे, ओके. मिरचीचा ठेचा आपल्याला करायचा आहे. लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांग. मीठ, जिरा, दाणे, गार्लिक, मोठी मिरची म्हणजे जाड मिरची, थोडीशी हिच्यापेक्षा जाड छोटी बारीक मिरचीपेक्षा थोडीशी जाड मिरची बर, आणि ही आणि थोडक्यात सांगू का, ही डाएट न केलेली मिरची, डाएट केलेली मिरची. हा आणि हे काय? आणि कोथिंबीर. फॅन्टास्टिक. पहिल्यांदा काय करायचंय? मी गॅस करतेय, तेल टाकायचं असेल कशात? पॅन मध्ये. साक्षी तू इकडे येतेस का? येस. येस, थँक्यू. तेल आणि किती लागणार आहे मला सांग. तुमच्या अंदाजे टाका आता. मी तर नाही कधी पाहिलं बनवताना. तुझ्या जागी जर माझी बायको असती, हं. मी तिचे खूप लाड केले असते. करायलाच पाहिजे. आता फक्त याच्यामध्ये एक मी थोडंसं माझं ज्ञान पाजळतो. प्लीज जरा मला साईड द्या. हा, काय तेच हा बोलणार होती मी. काय ते करतोय मी घ्या. सांग. कापताय. ठेचा करताना लसूण असं थोडासा ओके. ठेचून घ्यावा. आता हे काम थोडंसं तू कर. याला म्हणतात लसणाची पाकळी. पाकळी. हा. हे मी केलंय, पण लहानपणी सोलायची, खूप सोलायचे. काय? नाकानी मिरच्या? नाही, हा. लसूण. ते लसूण. असं लसूण फुल येतं ना, हं. मग त्याला ते हाफ करावं लागतं. हा चाकू कशाला शोभेला धरलायस का वर? मी काय केलं आणि तू काय करतेस? मी थांबा थोडासा ट्राय कर. नाही, काय केलं तुम्ही? मी विसरली. हे असं ठेवायचं आणि हे असं करून दाखव. आय विल ट्राय. ओके. लेट्स गिव्ह इट अ ट्राय. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय घालायचं? आता लसूण केलंय तर लसूणच टाकायचं. तसं कटकट कटकट आवाज मला फार आवडतो. तू कंटाळलीस का? तू काय झालंय का? तिची बरोबर पाहून हँग झाली. लाल. एरवी पण ती अशीच हे होते तुला बघून? नाही म्हणजे ती होते, तुझं लक्षच नसतं जगात काय चालू होतं. ते मोहरी पण असतं ना? नाही, मोहरी याच्यात नसतं, ते फोडणीत असतं. त्याला मोरी नाही मोहरी असं म्हणतात. मोहरीच बोलली मी. आपण काय श्रीखंड करतोय का? हा कशाला ते गेलं बहुतेक, सापडत नाहीये. गेलं? अगं ते जळतंय, दे पटकन. अरे ठीक आहे. हे पण सेमच होतं ना, याच्यात काय फरक होता मग? हे पण चाललं असतं ना. मला लाकडी हवंय. पिंक. मला हा कलर आवडतो, माझा फेवरेट कलर. थोडे शेंगदाणे घाल. घाला. हे पहा, आवाज किती सॅटिस्फाईंग आहे ना. इथे तुला आवाज ऐकायला बोलवलंय काय? ती पण होते ऍक्च्युली. ती आम्ही दोघे ऍग्री करतो कशाला? या आवाजाला. हा आवाज आज तुम्ही काढणं अपेक्षित होतं. तू तर जरा हे मला करायचं नाही, तुला करायचंय ही रेसिपी. द्या. हा. मला भीती वाटते थोडीशी. कशाची? ते असं होतं ना, बघा त्याचं उडतं. नको, तुम्हीच करा ना. ती कोथिंबीर दे थोडी आणि थोडंसं मीठ दे. आज जर मला स्वयंपाक येत नसता तर तू काय केलं असतं? साक्षीने केलं असता. केलं असता. तिने तरी काय केलं असतं? काय केलं असतं सांग. केलं असतं, काय? सगळं मिक्स केलं असतं काहीतरी. चांगलंय. आता थोडस तूही कर, मी दमलो. ठीक आहे ना. तू काय करते? मग कर ना. तू काय केलंय? बघते ना मी. मी जवळून बघते वरून. आता हे मीठ घातलंय मी, सगळं मिक्स कर छान. जरा कव्हर करू द्या मला. पुन्हा तू उघड. काय हळदी कुंकाला चालली काय? स्वयंपाक
टेन्शन येत आहे माझ्यावर उडलं हा बरं ठीक आहे, मग ते कव्हर कर तुझा हात. माझ्या जीवनात मी पहिल्यांदा असा स्वयंपाक घडताना पाहिला नाही. मी करते व्यवस्थित प्लीज. जरा डिस्टन्स वर आहे पण इट्स ओके. ह्याच्यापेक्षा ते टीव्हीतून पाहणारे प्रेक्षकही जवळ आहेत. हेच टॅलेंट असतं का मेकअप रूम मध्ये? हो हेच. छान. ओके, आता हे छान एक जरा मी घेऊ का तुमची माया करणं? प्लीज घ्या. ह्याचे दोन पर्याय असतात. एक तर मिक्सर मध्ये वाटून घेणे किंवा पाटावर वंट्यावरती छान ठेचून काढणे, तेव्हा त्याला ठेचा म्हणतात. लसणाच्या पाकळ्या, जिरं, कोथिंबीर, ते मिरची, असं दाणे. असं. हा, तर तेच आता तुला करायचं. मी नाही. गॅस बंद करतो, आपण ठेच्याची पुढची कृती करूया. हा, हे बरं. आहे माझ्या घरी. हे आहे आणि हे छोट आहे. आता जरा हात बाजूला कर. हे सगळं त्याच्यावरती काढणार आहे. हे मी लहानपणी ते तोडायला घ्यायची अक्रोड. अक्रोड तोडायला हा माझ्या दाताने नाही तुटत ते. त्यामुळे असं करायची. जन्म कुठला आहे तुझा? म्हणजे 22 जुलै. भारतात 22 जुलै हे गाव कुठे आलं? अरे नाही अंबरनाथ. बरं ना. मला फार गिल्ट होत आहे की तुम्हाला माझ्यामुळे आज खूप करावं लागतंय. तुला मी जाताना उठाबशाच काढायला लावणार आहे. नको मला. त्याचं काहीतरी कर. मी चाललो घरी. हा नको घरी नका जाऊ. तू ते कर ग बाई. हा. हे तुटतायत. छान सुगंध येतोय गाईज. हे लागलेलं कसं काढायचं? हा याच्याने काढते ना. चालेल ना? हे बघ, न चालणाऱ्या बऱ्याच गोष्टी घडून गेल्यात. आता ह्याचं काय? आता काही इलाज नाही बेटा. मी तुला एक वेगळं पद्धत शिकवू का? हा हा? नक्कीच. शेंगदाणे पक्ष फुटल्यासारखे बाहेर पडतायत. असं धरतात. ओ हा म्हणजे मी ते कुठल्या तरी शो मध्ये पाहिलेलं. ह्याच शो मध्ये आता पाहतीयस तू. मी करू? इंटरेस्टिंग वाटतंय. मी करू? 19-20 का परत. हे झालं. कुठलं गेलंय? जरा नीट कर ग किती. कर मग तू कर. हे पा ही काय अजून करते? तिसरी. नाही येतं मला. सगळं त्याला लागतंय. बरं, मी सगळा ठेचा करतो. ह्याला आणि ह्याला काय म्हणतात मला सांगतो. नाही ते दगड सारखं दिसतंय पण त्याला दगड नाही. हा याला ते म्हणतात. माझी आईने सांगितलेलं पण मी विसरले. इथपर्यंत आले पण सांगता नाही येते. उंबरठा. उंबरठा? नाही उंबरठा तर तो असतो असा. याला खलबत्ता म्हणतात. हा अगं हा काय पाटावर वंटाया? हा माहिती पाटावर तोंडवर वंटा. करून. ते आई बोलते खलबत्ता आण जरा. त्यामुळे आठवलं. मी बोले इथपर्यंत आहे. तुला माहिती मला हे कसं काय जमतं? कसं काय? मी तुम्ही आल्यापासूनचा सगळा राग काढतोय. पण राग कशाला काढायचा आहे? काय किती प्रेमाने वागलीस. खरं तर रागच नको यायला, हो की नाही? मग छान. मी खूप प्राऊड आहे तुमच्याशी की तुम्ही किती छान बनवतायत. खरंच खूपच. हेच प्राऊड कधीतरी मलाही वाटू दे ना. आज माझ्या आम्ही सारे खवय्येच्या कारकिर्दीमध्ये मी पहिल्यांदा मला असं फील झालं की मीच गेस्ट म्हणून आलोय आणि अँकरिंगही मीच करतोय. ठेचा झालेला आहे. आपण एक काम करूया. तेल वरती लागलं. एक लसणाची पाकळी ठेवूया. मिरचीचा ठेचा. बघा हे आता थोडं करताना एस्थेटिक वाटतंय ते एस्थेटिक वाटतंय ना. थोडस. आज या दोघी इथे आल्या. कमाल धमाल सगळं झालं. पण एक वेगळा फ्लेवर आजच्या या एपिसोडला मिळाला. म्हणजे आम्ही एक जरा काय म्हणतात त्याला फॉरेन रिटर्न ठेचा पाहिला आजच्या भागामध्ये. तुम्ही कमाल आहात, धमाल आहात. तुम्ही तुमच्या कामात बेमिसाल आहात. कशाच राहा. आणि ह्या गोष्टी तुम्हाला आता येणं अपेक्षित नसलं तरी माहिती आहे हेही नसे थोडके. माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे की एखादी गोष्ट तुम्हाला येते पेक्षा ती करावीशी वाटणं फार महत्वाचं आहे.